त्यांचा चहापानावर बहिष्कार मवियाच्या बैठकीमध्ये पवारांची राष्ट्रवादीची गैरहजेरी होती। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा समाचार घेण्यात आलाय। मवियामध्ये कम्युनिकेशन गॅप हे भास्कर जाधवांनी कबूल केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। विरोधकांच्या पत्रावर पवारांच्या माजी आमदाराची सही असल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलं। विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर त्यांच्या सहकार्यांचाच बहिष्कार असल्याचं देखील यावेळेला म्हणत त्यांनी टोला लगावला। विरोधकांचं एक पत्र आम्हाला 6 पानांचं आणि 18 मुद्द्यांचं पत्र मिळालं। आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार काही हजर नव्हते, त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्याच्यावर घेऊन घेतली। आमदारांसोबत त्या गटाच्या एका माजी आमदाराची सही त्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। कम्युनिकेशन गॅप म्हणून कोणीतरी म्हटलं की येत आहेत म्हणजे त्यांनी बहिष्कार जपानावर घातला, पण त्यांच्या बैठकीवर त्यांच्या सहकार्याने बहिष्कार घातला। अरे येत आहेत पण ते काय कोणी आलं नाही। तर अपघात प्रकरणाची केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कुणाला शंका असेल तर डीजीसीएला पत्र लिहा असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। तर सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी पत्र दिलंय असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। सीबीआय पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि डीजीसीए करते, म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलटच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं। एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का। याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे, यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळते। त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता, म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे, आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन, मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे। म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे, मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, त्यामुळे चौकशांती आपल्याला कळेलच काय ते। तर मंत्रालयातील लाच प्रकरणामध्ये फडणवीसांकडून जिरवाळांना क्लीन चिट देण्यात आली। सीबीला कारवाई करण्यास पूर्ण स्वातंत्र्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। लाच प्रकरणामध्ये जिरवाळांबद्दल कोणतेही पुरावे मिळाले नाहीत। माझ्याही कार्यालयात गैरव्यवहार झाल्यास कारवाई कुणाचंही वरदहस्त नसेल असं फडणवीसांनी म्हटलंय। अँटी करप्शन ब्युरोला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडे ज्या वेळेस एखादी तक्रार येते, कुठल्या लेव्हलला तक्रार आहे हे बघू नका। त्यांना पूर्णपणे मी स्वातंत्र्य दिलंय की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कारवाई करा। उद्या माझ्याही कार्यालयामध्ये जर कोणी एखाद्या व्यक्तीने अशा पद्धतीनं व्यवहार केला तर त्यालाही पकडण्याची मुभा ही मी दिलेली आहे। त्या मंत्र्याचा त्याला आशीर्वाद आहे, त्याला वरदहस्त आहे असं समजण्याचं कारण नाही आहे। तसे पुरावे अद्याप तरी कुठलेही नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना जोडणं हे काही योग्य नाही। सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये सरकारची कोणतीही गुंतवणूक नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। खोटी बँक गॅरंटी देणाऱ्यांवरती कारवाई झाल्याचं देखील फडणवीसांनी म्हटलंय। अंबादास दानवेंच्या आरोपांवरती फडणवीसांनी उत्तर दिलं। ज्यांनी कामं पूर्ण केली नाही, अर्धवट केली, त्यांची बँक गॅरंटी 40 कोटी रुपयाची ही आपण जप्त केली। त्यामध्ये 5 कंपन्यांची बँक गॅरंटी फेक आहे असं आपल्या लक्षात आलं जप्त करताना। त्यामुळे त्यांच्यावर आपण FIR दाखल केलेला आहे आणि त्यांनी जे काही काम त्या ठिकाणी केलं असेल त्याच्या सहित आता ते काम आपण दुसऱ्याला देऊ। याच्यात 1 पैशाची कुठेही इन्व्हेस्टमेंट राज्य सरकारची नाही, हे सगळे स्वतःचे पैसे लावून काम करणारे लोक आहेत। तथापि त्यांनी खोटी बँक गॅरंटी दिल्यामुळे त्यांच्यावर आपण FIR केलाय।